वासुदेव नुकताच अमेरिकेवरून घरी आला होता. सकाळच्या वेळी वासुदेव नाश्ता करायला बसत होता. आईने कुतूहलाने त्याला विचारले, तू अमेरिकेत नेमका करतोस तरी काय? वासुदेव म्हणाला, आई, तू डार्विनचं नाव ऐकलेस का? नशील ऐकलं. मी एक जेनेटिक इंजिनियर आहे. त्याच डार्विनच्या मानवाच्या उत्क्रांतीच्या थेअरीवर मी काम करतोय. आई त्याच्याजवळ येऊन बसली आणि त्याला म्हणाली, अरे, डार्विनची उत्क्रांतीची थेअरी तर नवीन आहे. तू त्याहून जुन्या थेअरीवर काम का नाही करत? वासू विचारात पडला आणि त्याला प्रश्न पडला की आता त्याहून जुनी थेअरी कुठली? आई बोलत होती, तुला भगवान विष्णूंचे दशावतार माहीत आहेत का रे? वासुदेवने डोकं नाही म्हणून हलवलं. नाही ना, मग आता एक, आई म्हणाली. पहिला अवतार मत्स्य म्हणजे मासा. जीवनाची सुरुवात पाण्यात झाली म्हणून मत्स्य अवतार ओळखला जातो. दुसरा अवतार कूर्म म्हणजे कासव, जे दर्शवतं की पाण्यातून सुरू झालेलं जीवन जमिनीकडे जातंय. यात पाणी आणि जमीन समान राहते. तिसरा अवतार वराह म्हणजे डुक्कर, ज्याचा अर्थ जमिनीवरील पाळीव प्राणी. तसेच मोठ्या आकाराचे भूचर, जसे डायनोसॉर सारखे प्राणी जन्माला आले. यात पाण्यात कमी आणि जमिनीवर वावर जास्त. चौथा अवतार होता नरसिंहाचा, ज्याचा अर्थ अर्धा प्राणी आणि अर्धा मनुष्य. म्हणजेच प्राण्यांपासून मानवाकडे वाटचाल सुरू झाली. यात पाणी पिण्यापुरतंच. मनुष्य हा प्राण्यासारखा पण जास्त बुद्धिमान. पाचवा अवतार वामन, जो उंचीने छोटा ब्राह्मण होता, पण तो मोठा होऊ शकत होता. त्याने पूर्ण पृथ्वी व्यापली होती. जुन्या काळातही असेच दोन गट होते, होमो सेपियन्स आणि होमो इरेक्टस. असंच एकदा त्या दोघांचं युद्ध झालं आणि ती लढाई होमो सेपियन्सने जिंकली. का माहीत आहे का जिंकली? कारण ते उंचीने व बुद्धीने मोठे होते, जसा वामन होता. आई पण कथेत दंग झाली होती. वासुदेव अवाक व स्तब्ध होऊन ऐकत होता. सहावा अवतार परशुराम, जो कुऱ्हाड धारण केलेला जंगलात राहणारा शीघ्रकोपी तपस्वी पुरुष होता. जसा अश्मयुगातील जंगलात एकटा राहणारा प्राण्याची कात धारण केलेला मानव होता. जंगलाची कास धरून मानव मोठा होत होता. सातवा अवतार म्हणजे प्रभू श्रीराम, म्हणजे बुद्धिवंत राजा, ज्यांनी जगाला जगण्याचे कायदे व नात्यांचे महत्त्व सांगितले. तत्सम अश्मयुगीन मानवी कुटुंब, परिवार व गट करून राहू लागला होता. त्याला सोबत राहण्याचं महत्त्व कळलं होतं. आठवा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण, जो एक उत्तम मित्र, गुरु, मार्गदर्शक, प्रियकर व राजा होता. त्यांनी जगाशी खेळ खेळून प्रेम व युद्ध यांचं ज्ञान दिलं, जीवन जगण्याची कला दिली. त्यालाच आपण भगवद्गीता म्हणतो. तोच मानव शिक्षण घेऊ लागला. त्याला शिक्षण म्हणजे काय ते कळले. वेगवेगळे विद्यापीठ स्थापन झाले. मनुष्य प्राणी शिकू व शिकवू लागला. नववा अवतार बौद्ध, जिथे एकीकडे नरसिंहासारखा हिंस्र मानव होता, तिथे सत्य, अहिंसा, सदाचाराचे संदेश देणारे, जगाला मोक्षाचे महत्त्व सांगणारे बौद्ध पण जन्माला आलेत. म्हणजेच ताम्रयुगानंतर थोर संत, विचारवंत जन्माला आलेत, ज्यांनी जगाच्या चालीरीती बदलल्यात. आई एवढं बोलून थांबली. आणि 10वा? वासुदेवने कुतूहलाने विचारले. आई हसत म्हणाली, अरे, 10वा अवतार म्हणजे कल्की, जो मनुष्याचा जेनेटिकमध्ये बदल केलेली आवृत्ती आहे, ज्यावर तुम्ही अभ्यास करत आहात. हा दृष्टिकोन तू कुठून आणला आई? वसुदेव म्हणाला,
विज्ञान आणि धर्माला आम्ही अशाच नजरेने बघतो. आई न्याहारी देत हसून म्हणाली, माणसाने नेहमी विज्ञानासह आध्यात्मिकतेची कास धरावी. अध्यात्म समजण्यास कठीण आहे, पण ते ज्याला समजले त्याने जग जिंकले. जय जय राम कृष्ण हरी.